दिघंचित नवरात्रीत बगरीच्या पिठातून फूड पॉयझनिंग, अनेक नागरिक हॉस्पिटलमध्ये दाखल। दिघंची परिसरात नवरात्रीच्या काळात उपवासाच्या पदार्थांमधून फूड पॉयझनिंग गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। काल दुपारपासून अनेक नागरिकांना उलटी, जुलाब आणि पोटदुखीची तीव्र लक्षणे दिसू लागली आहेत। यापैकी काही रुग्णांना दिघंची आणि आटपाडी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काही रुग्ण आयसीयूत असल्याची माहिती मिळते आहे। आपलं नाव काय? कृष्णा दादू दुलगुडे, कुठून आला आपण? लिंगोऱ्यातनं। बर, आपलं पेशंट कोण आहे? सुजाता युवराज दुलगुडे। काय होतं पेशंटला त्रास? पेशंटला काल सकाळी ज्यांनी फराळ केला पिठाचा, ती काल 4 वाजता ऍडमिट केली आणि ज्यांनी काल दुपारी बाजारात नेऊन पिठं नेली ती संध्याकाळी खाल्ली, रात्री 12ला इथं आणली। उपवासाच्या पदार्थामुळे त्या पिठामुळे दुसरं काय नाही झालेलं आहे। पिठामुळे त्रास त्यांना काय काय व्हायला लागला? उलट्या आणि चक्कर यायला लागली, उलट्या बुलल्या लागली, करायला लागलेल्या जनावरागत। म्हणजे रेशन झालं, त्या पिठाचं रेशन झालं। आपण कोणासोबत आलात? मी ह्यांच्याच बाजूला आहे तिथे। बरं बरं। हां, ते काय माहिती आहे का, ते खाल्ल्यामुळे रेशन झालं त्याचं आणि ते पीठ बहुतेक चांगलं नसणार। एका पोरीनं खाल्लं 2 तुकडं आय बराबर, आय खाते म्हणून पोरीनं 2 तुकडं खाल्लं, ती पोरगी सकाळ दवाखान्यात आहे आणलेले। होय, काल सकाळी बसलं पीठ नेऊन ज्याने सकाळी फराळ केली ती दुपारी बी बुडली माणसं। आणि ज्याने रात्री खाल्लं ते रात्री 11, 11:30, 12 पासून चालू झालं। आता रात्री आम्ही 12ला आणली उचलून दवाखान्यात। बरोबर, बळ आक्षेप एखाद्या घ्यायचं काय काम आहे? हे सगळी पेशंट तीच आहेत। तर आपण आता पेशंटची जरा आपण बाईट दाखवणार आहे। हो। आपलं नाव काय? मनीषा संतोष साळुंके, आपलं गाव? दिघंची। अगदी तुम्ही थरथर कापताय। हो, तुम्हाला त्रास कसा चालू झाला? हे अंग थरथर कापायला लागलं, उलट्या व्हायला लागल्या, चक्कर यायला लागली। खाण्यामध्ये काय आलं आपल्या? ही उपवासाच्या पिठाची भाकरी खाल्ल्यापासून असं व्हायला लागलं। भगरीचं पीठ आणलं, त्याची भाकरी खाल्ल्यापासून असं व्हायला लागलं। डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की उपवासाच्या पदार्थाच्या माध्यमातूनच आपल्याला फूड पॉयझनिंग झालेलं आहे। झालंय, आम्हा दोघांना पण झालंय। ठीक आहे। मावशी, आपलं नाव काय? राणी युवराज दुलगुडे। राणी युवराज दुलगुडे। तुम्हाला कधीपासून त्रास चालू झाला? 1 वाजल्यापासून रात्री 1 वाजल्यापासून। फराळ किती वाजता केलती? 9 वाजता। रात्री 9 वाजता केलती आणि रात्री 1 वाजता तुम्हाला त्रास चालू झाला। घरातल्या दुसरी कोणी फराळ खाल्लेली होती का? नाही, तुम्ही एकट्यानेच उपवास धरलेला आहे। फराळामध्ये काय खाल्लं आपण? भाकरीची भाकरी, बगरीचं पाकिट, भाकरी, भाकरीची पिठाची भाकरी, बगरीच्या पिठाची भाकरी यांनी खाल्ली आणि त्याच्या माध्यमातून रात्री यांनी 9 वाजता खाल्लेली आहे आणि रात्री 1 वाजता यांना या दवाखान्यामध्ये ऍडमिट केलेलं आहे। त्रास काय व्हायला लागला तुम्हाला? असं उचमळायला लागलं, गरगर गरगर फिरायला, हादरायला लागलं, चालायला गेला, उंचाळायला लागले, पुण्याच्या धरून कसं तरी जाऊन बाहेर। आता रात्रीपासून तुम्हाला ट्रीटमेंट चालू आहे। आता तुम्हाला थोडंफार बरं वाटायला लागलंय का? ठीक आहे। कधीपासून तुम्हाला त्रास चालू झालाय? जेवल्यानंतर 10 वाजता जेवलो, 11 वाजल्यापासून झालं। रात्री 10 वाजता जेवलाय, 11 वाजल्यापासून तुम्हाला त्रास व्हायला लागला। त्रास काय काय होतो तुम्हाला? चक्कर यायला लागली, उलटी व्हायला लागल्या। बाकी घरामध्ये कोणी भगर खाल्ली होती का? ती खाल्ली थोडी, पुरी नातीन आमच्या, तिला पण चक्कर येते म्हणते, पण ती गेलाय पोरगा आणायला। पण मला लय चक्कर यायला लागली, लय उलट्या झाल्या, काय कळणार। बाकी जे आता आपला व्हिडिओ पाहतात त्या लोकांना तुम्ही काय सांगाल? तुम्हाला काय वाटतंय नक्की कशामुळे झालंय तुम्हाला? भगरीमुळे झालंय। आपलं नाव काय? संतोष साळुंके, दिघंची। आपण कधी ऍडमिट झालाय? आज सकाळी। काय त्रास होतोय आपल्याला? उलटी आणि चक्कर। उलटी आणि चक्कर कशामुळे झालंय असावी? डॉक्टरचं काय म्हणणं आहे? ते उपवासाचं पीठ आहे ना, त्यातच भेसळ काहीतरी झाले, त्याच्यामुळे ते त्रास झाला। चक्कर अशी फिरते, दारू पेलेल्या वरती नशा एवढे होते, पण ते ताकदीमुळे आतापर्यंत सहन केलं। बरं, आपण हे बगर जे आहे ते कुठून खरेदी केली? ते दत्ता यादव। दत्ता यादव?
दिघंचीमध्ये राजवाडीमध्ये चौकामध्ये हा दुकान आहे, हा त्या ठिकाणं आपण भगर खरेदी केली. हो हो. भगरीबरोबर दुसरं काय खाल्लंय आपण? काय नाही, खोबऱ्याची चटणी किती हिरवी मिरची टाकून आणि ती भाकरी. शासनाला विनंती काय राहील, याचा बंदोबस्त झाला पाहिजे असं वाटतंय का नाही आपल्याला? हो हो, बंदोबस्त कारण झाला पाहिजे. अन्नामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये हो भेसळ होते आहे हो आणि भेसळीमुळे लोकांचं जे आरोग्य आहे हो, याच्यामध्ये एखाद्या नागरिकाचा जीव सुद्धा जाऊ शकतो. जातो देऊ शकतो. आता ह्याला आठवड्यात 2 ऍडमिट आहेत ह्याची सुविधाला. रुग्णापैकी अनेकांना उपवासाचे पदार्थ खाल्ल्यानंतर अवघ्या 1-2 तासातच त्रास होऊ लागल्याने काही नागरिकांनी आपल्या सोयीने खाजगी रुग्णालयाचा आधार घेतला आहे. अद्याप नेमका किती लोकांना त्रास झाला याचा स्पष्ट आकडा समोर आला नसला तरी 15 ते 16 लोक बाधित असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. डॉक्टरांनी या घटनेची पुष्टी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. काल दुपारपासून फूड पॉयझनिंगचे भरपूर पेशंट ॲडमिट झालेले आहेत, डे केअरला उपचार घेऊन गेलेले आहेत. कालपासून ह्या पेशंटची संख्या वाढतच चाललेली आहे. माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार नवरात्रीच्या उत्सवाच्या मुहूर्तावर अनेक लोकांकडून उपवासासाठी जे पदार्थ खाल्ले जातात त्यातील कोणत्याही एखाद्या पदार्थापासून ही फूड पॉयझनिंग झालेलं असू शकते. याची लक्षणे अशी आहे की त्या पेशंटला उलट्या होणे, चक्कर येणे आणि अंग थरथर कापणे आणि किंचित थंडी वाजून ताप येणे ही लक्षणे दिसून येत आहेत. तरी सर्व नागरिकांनी याची काळजी घ्यावी. आज समर्थ हॉस्पिटल मी डॉक्टर दिगंबर, माझ्याकडे आतापर्यंत 3 पेशंट ॲडमिट झाले. कशाचे पेशंट आहेत? पेशंट आहेत त्यांना फूड पॉयझनिंग झालं. फूड पॉयझनिंग काय झालं तर त्याने भगर आणि शाबूची तांदूळ दळून एकत्र भाकरी केल्या आणि त्या भाकरी त्यांनी काल दुपारी 11 ते 12 दरम्यान खाल्ल्या आणि पेशंट माझ्याकडे 3 वाजता ॲडमिट झाले 2 पेशंट आणि 4 वाजता एक पेशंट येऊन ॲडमिट झाला. त्या तिघांची हिस्ट्री घेतली असता तिघांची हिस्ट्री सेमच लागली की आम्ही हे भाकरी खाल्ल्यापासून आमचा अंग थरथर कापणे, उलटी होणे, मळमळ, चक्कर आणि संडास लूज मोशन होणे अशा प्रकारे सिम्पटम आले. आणि ते सिम्पटम रिमूव्ह करण्यासाठी आम्ही त्यांना 1 तास 2 तास ट्रीटमेंट चांगल्या प्रकारे दिली आणि त्यांचे सर्व सिम्पटम रिमूव्ह झाले, त्यांना व्यवस्थित वाटायला लागले. आणि नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही ॲडमिट ठेवून अजून ते पेशंट आता आम्ही डोस देऊन ते औषधं मेडिसिन देऊन ते पेशंट आता आम्ही डिस्चार्ज केले. पेशंटची कंडिशन वेल आहे. परंतु इथून पुढे ज्या दुकानातून माल घेतला किंवा ज्या दुकानातून तो माल येतोय अशा दुकानदारांनी तो माल चेक करून घ्यावा आणि त्या दुकानदाराकडला माल चेक करून सर्व नागरिकांनी दिगंची परिसरातील नागरिकांनी तो घ्यावा, कारण जेणेकरून आपल्या आरोग्याला धोका होऊ नये ह्याची त्यांनी काळजी घ्यावी. आणि जे दुकानदार आहेत त्यांनी सुद्धा पुढचा माल घेताना अतिशय तपासून घ्यावा आणि जास्त जुना माल घेऊ नये. पॅकिंगवरची किंमत बघण्यापेक्षा पॅकिंगची एक्सपायर डेट बघावी नागरिकांनी. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जबाबदार ॲक्च्युली ही प्रशासनाकडून येणारी लोक जे असतात ते जबाबदार असतात. दत्तात्रय किसन यादव. काही लोकांचं म्हणणं आहे की आपल्या दुकानातून भगर आणि काही उपवासाचे पदार्थ नेल्यानंतर भगरीच्या भाकरी करून त्या लोकांनी खाल्लेले आहेत. भाकरी करून खाल्लेल्या काय जणाला झालंय, काय जणाला झालं. काय लोकांना त्रास होतोय, लोक ऍडमिट आहेत. काय जण ॲडमिट आहेत आणि काही जण आता ही समोर माणूस आहे आपला इथं समोर हे नेलंय पीठ. त्यांना योगेश गोंजारे आपला शेजारी आमच्या ते काय लपून ठेवणार का? त्यांना कोणालाच काय मी ही तर खवसपूरचा आहे. मी म्हणाव काय फरक माणसाला झालंय त्याची बात. आता ती कशातनं झाली की काय मला माहिती, ती काय त्यांचं अजून दुसरं खाणं पिणं काय शी पण मला काय माहिती. ज्याच्यातनं झालंय का भगरीतनं झालंय का पिठातनं झालंय. पीठ तर मी भगर इथं दळून. आपलं किती वर्षाचं दुकान आहे? जवळजवळ आता 18 ते 20 वर्ष होतात. याच्या अगोदर अशी कधी तक्रार? कधीच नाही अजूनपर्यंत. मी कधीच भगर म्हणजे दळल्याशिवाय देत नाही, तक्रार कधीच नाही अजूनपर्यंत. कधी आणि आयतं पीठ मी कधी आणत नाही, कधीच आयतं पीठ आणत नाही. असं आहे. आता लोकांनी तुमच्याकडे पीठ नेलंय का भगर नेली? पीठ नेलंय, काही जणांना भगर नेली, भगर पण नेली त्यांनी पीठ पण नेली, काही जणांना भगर नेली. पण भगरीचं काय नाही म्हणते ते असं पिठात आहे नसते, म्हणजे पिठात जरा आपणच दळलं असं म्हणण्यात. आपलं नाव काय? संजय रामचंद्र यादव. आपलं काय म्हणणं आहे? आपण इथून घेऊन गेलाय ना? हो, इथूनच आपण भगर नेले 2 किलो, पीठ नेले 2. आपल्या घरात काय प्रॉब्लेम नाही, काय सुद्धा नाही. 7 माणसाचं काहीच प्रॉब्लेम नाही. आमच्या मुलीने खाल्ले, मालकीने खाल्ले. काय नाव काय? दत्तात्रय हनुमंत भुसावळे.
आपण या दुकानातून नेले का बघ? होय होय, 1 किलो नेले. बगर 1 किलो, शाबू 1 किलो. काय घरात कुणाला काय त्रास? नाही नाही, काय सुद्धा त्रास नाही. काय लोकांना त्रास झालाय असं? काय लोकांना त्रास झाला असा हाय संकेत आहे. तर तुमच्या घरामध्ये कुणाला त्रास नाही? नाही, काय कुणालाही तक्रार नाही. आमच्यात आम्ही खाल्ली, पण आमच्या काकूने खाल्ली, त्यांना कुणालाही त्रास झालेला नाही. नवरात्राच्या या काळात यापूर्वीही राज्यभरात अशा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात अन्न व औषध प्रशासन तसेच आरोग्य समिती नेमकी काय भूमिका घेणार, दोषीवर कठोर कारवाई होणार की अशाच घटना वारंवार घडत राहणार? दिगंजीतील या प्रकरणामुळे नवरात्रीच्या उत्सवात काळी छाया पडली आहे. जबाबदार यंत्रणा जागी होऊन ठोस कारवाई करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पहा आटपाडी माझा न्यूज. आपल्या परिसरातील प्रत्येक अपडेटसाठी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.